नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. काव्य पार्थ त्यांच्यामध्ये पार्थकडून काव्याचा चष्मा फुटलेला असतो, त्यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागतात. आणि काव्य ही पार्थला विचारते, आता मी माझे रीडिंगचे ग्लास तुटले आहेत, मग मी कसे वाचणार आहे? पार्थ उत्तर देतो, मागच्या वेळेस तुम्ही जसे वाचत होता ना तसेच वाचा. आणि काव्यही त्याला आठवण करून देते की एक वेळेस माझे रीडिंग ग्लासेस घरी राहिले होते, त्यावेळेस तुम्ही पावसामध्ये भिजत घेऊन आला होता. तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, हो, माझी ती खूप मोठी चूक झाली. आता मी तुम्हाला यापुढे कधीच काही देणार नाही, फक्त 6 महिने. तो तिथून निघून जातो. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही नाश्ता करण्यासाठी जेव्हा पार्थ सर्वांना बोलवते, त्यावेळेस पार्थ काव्य देखील त्या ठिकाणी येतात आणि नंदिनी पार्थला बोलते, पार्थ बरे झाले, तुम्ही देखील काव्याला सांगणारच होते तुम्हाला बोलवायला. आणि तेव्हा दोघे जण एकमेकांकडे रागाने पाहत असतात आणि नंदिनी त्या दोघांना प्रश्न विचारते, तुमच्या दोघांचे भांडण झाले आहे का? आणि काव्य व पार्थ दोघे एका स्वरामध्ये बोलतात, नाही, आमच्या दोघांचे भांडण झाले नाही. आणि दोघे प्रश्न विचारतात, नाश्त्यासाठी काय केलं? आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी जीवा देखील येतो आणि जीवा हा खुर्चीवर बसत नंदिनीला विचारतो, आज नाश्त्यासाठी काय केलं आहे? त्यावेळेस नंदिनी त्याला उत्तर देते, किचनमध्ये गॅसवर पातेले ठेवलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि त्यावेळेस पार्थ आणि काव्य दोघे एका सुरामध्ये त्या दोघांना प्रश्न विचारतात, काय झाले, तुमचे देखील भांडण झाले आहे का? आणि तेव्हा जीवा व नंदिनी दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. आणि आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी, काव्य, पार्थ, जीवा यांच्यामधील भांडण कसे मिटणार हे अतिशय रंजक असणार आहे पाहायला. तर तुम्ही किती उत्सुक आहात हे पाहायला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.